नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीचं सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही बघू शकता की आता आपण मागे जळगावचा पेपर घेतला होता. आता आपण घेतोय पिंपरी चिंचवडचा पेपर. जळगावच्या पेपरचे आपण पूर्ण पेपरचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता आपण बघतोय पिंपरी चिंचवड. त्याच्यामध्ये आपण पहिले बघूया जीके जीएस आणि त्यानंतर आपण मॅथ रिझनिंग या विषयाचं एक्सप्लेनेशन करू. जस्ट स्टार्ट करू लगेच आपण पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमध्ये पेपर असा होता की मिक्स क्वेश्चन होते, त्याच्यामुळे आपण जे मराठीचे आणि जीके जीएसचे प्रश्न असतील ते बघून आपण त्याच्यानुसार उत्तर देऊ. तर पहिला प्रश्न मित्रांनो बघा मराठीचा होता. खालील पर्यायापैकी अव्यय साधित विशेषणे वापरलेली आहे. तुम्हाला खालील पर्यायामधून ओळखायचं आहे की कोणते अव्यय साधित विशेषण वापरलेले आहे. तर अव्यय साधित म्हणजे काय मित्रांनो? मागे, पुढे, वर, खाली अशा शब्दांपासून जर विशेषण तयार झालेलं असेल तर त्याला म्हणतो आपण अव्यय साधित विशेषण. तुम्ही बघू शकता की असा पर्याय पुढे सापडतो. तर पुढची गल्ली हे काय आहे? अव्यय साधित विशेषण. त्याच्यामुळे उत्तर आहे क. म्हणजे तिसरा ऑप्शन बरोबर आहे, पुढची गल्ली. पेटती ज्योत, हसरी मुलगी आणि पिपलेला आंबा हे तिघे पण धातू साधित विशेषणाचे प्रकार आहे. हे धातूपासून विशेषणाचं कार्य केलेलं आहे किंवा धातूपासून विशेषण तयार झालेलं आहे, म्हणून ते काय आहे? धातू साधित विशेषणाचे प्रकार. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पुढची गल्ली. त्यानंतर जीके जीएस आणि मराठी आपण मिक्स घेऊ आणि नंतर मग आपण मॅथ रिझनिंग चालू. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेतील समवर्ती सूचीतील नाही म्हटलेला आहे? काय म्हटलेलं आहे? समवर्ती सूचीतील नाही. आपल्याला एक गोष्ट पक्की माहिती आहे की पोलीस हा राज्य सूचीतील विषय आहे आणि हा राज्य सूचीतील असल्यामुळे हा समवर्ती सूचीत असूच शकत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पोलीस जो राज्य सूचीतील विषय आहे. आणि तिसरा बघा. 1 जानेवारी 1998 साली या पक्षाची स्थापना झाली. याचं उत्तर आहे मित्रांनो अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस. म्हणजे पश्चिम बंगालचा जो पक्ष आहे त्याच्या प्रमुख ममता बॅनर्जी या आता पश्चिम बंगालच्या काय आहेत? मुख्यमंत्री. त्यांचा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली ती 1 जानेवारी 1998 रोजी. त्यानंतर खालचं बघा. योग्य पर्याय निवडा. दागिने सोने तर सुई काय? याचं उत्तर काय असेल मित्रांनो? दागिने कशाचे बनता? सोन्याचे. तर सुई कशाची बनते? स्टीलची. याचं उत्तर काय आहे? स्टील. पुढचा प्रश्न बघा. इथे काहीच नाही. 13वा नंबरचा प्रश्न आहे. विषाणूमुळे कोणता आजार होतो? विषाणू म्हणजे काय? व्हायरस. व्हायरसमुळे कोणता आजार होतो? या प्रश्नाचं उत्तर आहे गोवर. गोवर हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे. बाकी कॉलरा आणि टायफॉइड हे दोघं पण जीवाणूमुळे होतात. त्यामुळे व्हायरसमुळे होणारा आजार कोणता? गोवर. लक्षात असू द्या. 13चं उत्तर आहे 1. त्यानंतर भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या? महारत्न म्हणजे ज्यांची वार्षिक उलाढाल ही 10,000 पेक्षा जास्त किंवा उलाढाल 25,000 कोटीपेक्षा जास्त असते त्याला भारत सरकारद्वारे एक विशेष दर्जा दिला जातो, त्याला म्हणतो आपण महारत्न. अशा टोटल 14 कंपन्या आहेत आणि त्यापैकी ओएनजीसी, भेल, आयओसी, एनटीपीसी. ओएनजीसी म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिक्स, आयओसी म्हणजे इंडियन ऑइल, एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. या चौघही कंपन्या या महारत्न दर्जा कंपन्या आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर असेल वरील पैकी सर्व. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ड, वरील पैकी सर्व. त्यानंतर भारतातील कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून दर्जा भेटलेला आहे? तर लक्षात राहू द्या मित्रांनो की गंगा नदीतील जे डॉल्फिन आहे त्यांना आपण काय दिलेलं आहे? भारतातील राष्ट्रीय जलचर प्राण्याचा दर्जा. आपण युट्यूब वरती एक जून महिन्याची सिरीज घेतली. जून आणि ऑगस्टचे आपण करंट इव्हेंट घेतलंय. त्यात ह्या सगळ्या माहिती दिलेली आहे की कोणत्या प्राण्याला आपल्याला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला आहे. तर गंगा नदीतील डॉल्फिनला आपण काय दिलेले आहे? राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा बघा 19. खालीलपैकी कोणते जीवनसत्व
कॅल्शियमच्या शोषणास मदत करते? याचं सरळ सरळ उत्तर आहे मित्रांनो, व्हिटॅमिन डी. हे काय आहे? मेदात विरघळणारे. तुम्ही जर कॅल्शियमची गोळी जर घ्यायला गेले तर कॅल्शियम सोबत तुम्हाला व्हिटॅमिन डी पण त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी असणार आहे, कारण त्याच्याशिवाय कॅल्शियमचं शरीरात शोषणच होणार नाही. त्याच्यामुळे कॅल्शियमच्या शोषणाला कशाची गरज असते? व्हिटॅमिन डी ची. त्याच्यामुळे टॅबलेट जरी बघितल्या तुम्हाला कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन डी अशाच टॅबलेट भेटतात. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? व्हिटॅमिन डी. पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो. त्याच्यामुळे काय होतं? आपण पासवर्ड का टाकतो मित्रांनो? अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होण्याकरता आपण पासवर्ड टाकतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? क. अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होण्यासाठी आपण काय टाकतो? पासवर्ड. 21 बघा, पुढील पैकी कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही म्हटलेलं आहे? म्हणजे पुण्यात असं कोणतं संशोधन केंद्र आहे जे पुण्यात नाही, त्याचं आपल्याला उत्तर ओळखायचं आहे. केंद्रीय जलविद्युत संशोधन केंद्र हे पुण्यात आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA ही पण पुण्यात आहे. महाराष्ट्र राज्य वखार मंडळ पण पुण्यात आहे. पण महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही आपल्याला सापडते नाशिकमध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ही नाशिकमध्ये आहे, म्हणून जे पुण्यात नाहीये, म्हणून उत्तर काय आहे? उत्तर क, ऑप्शन तिसरा. पुढे मराठीचा प्रश्न आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते त्या व्यंजनांना काय म्हणतात? हे आपण एकदम सोपा प्रश्न आला हा. काय? ह चा उच्चार करणारे असलेल्या व्यंजनांना आपण काय म्हणतो? महाप्राण व्यंजने. आणि टोटल महाप्राण किती आहे? 14. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? बी, महाप्राण व्यंजने. नंतर पुढची म्हण पूर्ण करा. अन्न छत्री जेवून पुढे काय करणे? मिरपूड मागणे. लक्षात असू द्या, अन्न छत्री जेवणे आणि मिरपूड मागणे म्हणजे दुसऱ्याच्या उपकारावरती जगायचं आणि वरतून त्यालाच तुम्ही ऑर्डर सोडायची किंवा त्यालाच काही गोष्टी करायला सांगायच्या, हा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच अन्न छत्री जेवून काय करायचं? पुढे मिरपूड मागायची. पुढचा बघा, 34वा मराठीचा प्रश्न आहे. जा, ये, कर, उठ, बस हे मराठी भाषेतील इथं जर मूळ शब्द आलेला आहे तर लक्षात राहू द्या, मूळ शब्द म्हणजे काय? जे मराठी भाषेतले मूळ शब्द असतात त्यांनाच आपण काय म्हणतो? सिद्ध धातू. आणि त्यामध्ये जर बदल झाला तर आपण त्याला काय म्हणतो? साधित धातू. तर मूळ धातूंना आपण काय म्हणू? सिद्ध धातू. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्ष असू दे, हे काय आहे? सगळे सिद्ध धातू. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? स्वार्थी क्रियापद. ज्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळ समजतो किंवा वाक्याचा सरळ सरळ अर्थ समजतो त्याला आपण काय म्हणतो? स्वार्थी क्रियापद. त्यानंतर सांप्रत या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? सांप्रत हे क्रियाविशेषण आहे आणि सांप्रतमुळे आपल्याला काय समजतो? काल. म्हणजे काळ समजतो. आज, उद्या, परवा, सांप्रत असे काय सांगता? काळ सांगता. म्हणून सांप्रत हे काय आहे? कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे उत्तर काय असेल? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कालदर्शक हे सांप्रतचं उत्तर आहे. पुढे बघा, अयोग्य जोडी ओळखा. ग्रंथ आणि ग्रंथकार. अष्टाध्यायी आपल्याला माहिती आहे व्याकरणावरचा ग्रंथ आहे, संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ आहे. कोणी लिहिलं आहे? पाणिनी. हे बरोबर आहे. चरक हे आरोग्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे आणि तो कोणी लिहिला आहे? चरकांनी. नाट्यशास्त्र हे भरत मुनींनी लिहिले आहे. महाभाष्यम हा पण व्याकरणाचा ग्रंथ आहे, पण हा लिहिला आहे पतंजलींनी. त्यामुळे हे ऑप्शन चुकतं. महाभाष्य कोणी लिहिलं आहे? पतंजली. महर्षी व्यासांनी काय लिहिलंय? महाभारत. त्याच्यामुळे हा ऑप्शन चुकतो. त्याच्यामुळे उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 ड. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखा. 1917ला चंपारण्य आंदोलन झालं. म्हणजे हे सगळे गांधींचे आंदोलन किंवा इतिहासातल्या घटनाक्रम सांगितले आहेत. तुम्हाला त्यातली अयोग्य जोडी ओळखायची. 1917ला चंपारण्य आंदोलन बरोबर आहे. 1919 जालियनवाला बाग हत्याकांड बरोबर आहे. त्याच्यानंतर 1931 सविनय कायदेभंग चळवळ आणि 1942 भारत छोडो चळवळ. लक्षात असू द्या, 1931 सविनय कायदेभंग चळवळ नाही, काय पाहिजे? 1930. आणि याची घोषणा केली होती 14 फेब्रुवारीला.
14 फेब्रुवारी 1930ला सविनय कायदेभंगाची घोषणा केली होती. त्यामुळे हा ऑप्शन चुकतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सविनय कायदेभंग 1931 नाही पाहिजे, 1930 पाहिजे. पुढे आहे मराठीचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता संधी विग्रह चुकीचा आहे? सर्व संधी आहे, या सर्व संधी आहे विसर्ग संधी. पहिले बघा, श्रेय अधिक कर, विसर्गाच्या पुढे जर कठोर व्यंजन आले तर विसर्गाचा काय होतो? स. त्याच्यामुळे हे ऑप्शन बरोबर येतं. अंतःकरण, अंतर अधिक करण, र च्या पुढे जर परत कठोर व्यंजन आला तर र चा काय होतो? विसर्ग. त्याच्यामुळे हे पण बरोबर येतं. निस्तेज, विसर्गाच्या पुढे जर परत कठोर व्यंजन आले तर विसर्गाचा काय होतो मित्रांनो? स. आणि तो पुढच्या त मध्ये मिसळतो म्हणून ते येतं, म्हणून हे पण बरोबर आहे. आणि पुरस्कार, पुरस नाही पाहिजे इथे, पूरह अधिक कार असं पाहिजे. आणि ह्या विसर्गाच्या पुढे क आल्यामुळे विसर्गाचा काय होतो? स. आणि मग नंतर होतो पुरस्कार. त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकतं. हा विसर्ग चुकीचा आहे. विसर्ग कसा पाहिजे होता? पुरह अधिक कार. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 पुरस्कार. त्याचा विग्रह पाहिजे पुरह अधिक कार. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. 41चं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4. पुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा. आपल्याला इथे अनेक वचन असलेले शब्द ओळखायचे. एक मंडळ, अनेक मंडळे, काय होतं त्याचं? मंडळे म्हणजे हे एक वचनी आहे. एक शेत, अनेक शेते असं पण होतं. एक पाखरू, अनेक पाखरे, आणि एक पाणी, अनेक पाणीच होतं. म्हणजे अनेक वचनी शब्द कोणता आहे? पाणी. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, पाणी हे कसं नाम आहे? पाणी हे पदार्थवाचक नाम आहे. आणि आपल्याला माहिती आहे पदार्थवाचक नामाचं कधीही अनेक वचन होत नाही. त्याच्यामुळे पाणी जे अनेक वचनात असतं तेच एक वचनात असतं. म्हणजे पाणी हे अनेक वचनात पण आपण पाणी म्हणूनच वापरतो. म्हणून ऑप्शन काय आहे? ऑप्शन डी पाणी. पुढचे आहे चौरी चौरा येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन या दिवशी मागे घेतले. प्रश्न थोडा वेगळा आहे मित्रांनो, कारण की चौरे चौरामध्ये हत्या झाली होती 5 फेब्रुवारी 1922ला. आणि गांधीजींनी आंदोलन मागे घ्यायची घोषणा केली होती 12 मार्चला. पण तसा काही ऑप्शन इथे दिसत नाहीये. पण मग ज्या दिवशी घटना झाली आपण त्या घटनेचं उत्तर देऊ. म्हणजे 5 फेब्रुवारी 1922ला चौरे चौरे इथे हत्या झाली होती. त्या हत्येचा निषेध म्हणून मग गांधीजींनी 12 मार्चला तसं मागे घेतलेलं आहे. पण तसा काही ऑप्शन इथे दिसत नाही आहे. म्हणून मित्रांनो आपण काय उत्तर देतोय? 5 फेब्रुवारी 1922 ज्या दिवशी ही घटना झाली होती. पुढे बघा, 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष विचारले मित्रांनो. तर हंगामी अध्यक्ष आपल्याला सर्वांना माहिती आहे SP सिन्हा हे पहिल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे काय होते? हंगामी अध्यक्ष. आणि कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 SP सिन्हा. खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. 50 क्रमांकाचा क्वेश्चन. राम पाणी आण, म्हणजे आपण काय सांगतोय? रामाला आपण आवाज देतोय, रामा पाणी आण. म्हणजे उत्तर काय पाहिजे? संबोधन. इथे स्वल्पविराम आलेला आहे म्हणजे आपण काय करतोय? आवाजच देतोय त्याला, म्हणून हे काय असणार आहे? संबोधन. ऑप्शन क्रमांक डी. 14वा रत्न दाखवणे म्हणजे काय? 14वा रत्न दाखवणे म्हणजे काय? खूप मार देणे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी मार देणे. ई ला आख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? ई ला आख्यातवरून लक्षात ठेवा भविष्य काळ ओळखला जातो. वर्तमान काळ प्रथमता आख्यातवरून ओळखता. भूतकाळ ला आख्यातवरून ओळखता. आणि रीती भविष्यकाळ आणि रीती भूतकाळ असतो. त्याच्यामुळे ई ला आख्यातवरून आपण काय ओळखतो? भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 3. पुढे बघा, संकटग्रस्त सापडलेले प्राणी आणि वनस्पती म्हणजे जैवविविधतेमध्ये जे संकटग्रस्त झालेले प्राणी आहे, वनस्पती आहे, किंवा ज्यांची संख्या कमी झालेली आहे, ज्यांच्या उपस्थितीला धोका निर्माण झालेला आहे, अशा वनस्पती आणि प्राण्यांची नोंद पुढीलपैकी कोणत्या बुकमध्ये ठेवली पाहिजे? त्यांची माहिती अशा कोणत्या बुकमध्ये असते? तर त्याचं उत्तर आहे रेड डाटा बुक. आणि हा कोणातर्फे दिला जातो? तर लक्षात ठेवू द्या, IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. याच्याद्वारे एक पुस्तक प्रकाशित केलं जातं. त्याचं नाव आहे रेड डाटा बुक. आणि त्या पुस्तकामध्ये या
संकटग्रस्त सापडलेले प्राणी आणि वनस्पती यांची माहिती किंवा यांची लिस्ट दिलेली असते. योग्य जोडी ओळखा. तुम्हाला काही सायन्स मधले काही टर्म्स दिले आणि त्याचे तुम्हाला युनिट्स विचारले आहे. तर तापमान आपण कशात मोजतो? केल्विन मध्ये, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. दाब आपण मोजतो मित्रांनो पास्कल मध्ये. घनता आपण मोजतो ग्रॅम पर मीटर क्यूब मध्ये. आणि वरीलपैकी एक दोन नाही, तर उत्तर काय पाहिजे? तापमान, जे आपण सेल्सिअस किंवा केल्विन याच्यामध्ये मोजतो. खग या शब्दाचा समास ओळखा. खग म्हणजे काय? म्हणजे काय? तर हवेत विहार करणारा, म्हणजे हवेत विहार करणारा म्हणून काय येतो मग? तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक 2. खग म्हणजे काय? हवेत विहार करणारा. तो काय असेल? तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे ते. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तद्भव म्हणजे काय? जो संस्कृत मधून येताना त्याच्यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे, त्याला म्हणतो आपण तद्भव शब्द. तर शिपाई हा ऑलरेडी फारसी शब्द आहे, त्याच्यामध्ये जशात तसा आलेला आहे. नदी हा पण नदी हा संस्कृत मधून आलेला आहे. घाम, घामच्या ऐवजी संस्कृतमध्ये कोणता शब्द होता? घर्म, आणि त्याच्यामुळे हा बदलून काय झाला? घाम झाला. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 घाम. वृक्ष हा तसाच्या तसा संस्कृत मधून आलेला आहे. त्याच्यामुळे तद्भव शब्दाचं उत्तर काय असेल? खालीलपैकी कोणता तद्भव शब्द आहे? तर घाम, जो घर्म मधून बदलून घाम झालेला आहे. 59 बघा. पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? बटाटा हा शब्द पोर्तुगीज वरून आलेला आहे. कंदील हा बरोबर आहे, अरबी शब्दातून आलेला आहे. शिपाई हा आपण मग बघितलं, जे इंग्रजी शब्द सापडत नाही ते सगळे काय असतील? म्हणजे इंग्लिश शब्द, म्हणजे इंग्लिशवालेच पाहिजे, बॅट बॉल असे. तर हा शिपाई आलेला आहे फारसी वर्ण. आणि पिस्तूल हा पोर्तुगीज शब्द आहे, बरोबर आहे. हा कशावरून आलेला आहे? फारसी. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 शिपाई हा फारसी शब्द आहे. पुढे 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य होते. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा आणि त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो. लक्षात असू सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश. खालीलपैकी मध्य प्रदेश राज्यातील व्याघ्र प्रकल्प कोणता? वाघांच्या संरक्षणासाठी 1973 मध्ये आपण व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात केली होती आणि आतापर्यंत 50 पेक्षा जास्त, 54-55 पर्यंत व्याघ्र प्रकल्पांची संख्या गेलेली आहे. आपल्याला स्पेसिफिक मध्य प्रदेश या राज्यातील विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे बांधवगड हा मध्य प्रदेशमध्ये सापडतो. सारिका वन्यजीव अभयारण्य हे राजस्थान मध्ये आहे, अलवर जिल्ह्यात. सुंदरवन आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि जिम कॉर्बेट आपल्याला माहिती आहे उत्तराखंड मध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय? मध्य प्रदेश मधला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? बांधवगड. त्यानंतर शिपायाकडून चोर धरला जातो. आपल्याला माहिती कडून जर प्रत्यय लावलेला असेल तर काय असेल? एक तर नवीन कर्मणी असेल किंवा नवीन भावे प्रयोग असेल. इथे नवीन भावे असा कोणताही ऑप्शन दिसत नाही, त्याच्यामुळे सरळ सरळ उत्तर काय येतं? नवीन कर्मणी प्रयोग. वाक्याचा प्रयोग काय आहे? नवीन कर्मणी प्रयोग. तुरुंग हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तुरुंग हा शब्द मित्रांनो पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज. तुरुंग हा शब्द आलेला आहे पोर्तुगीज वर्ण. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. इथे गत आलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये काय? गत, समान, सम असा काही प्रत्यय आलेले असतील तेव्हा कोणता अलंकार होतो? तर उपमा अलंकार होतो. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? उपमा. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे हे उदाहरण कोणत्या अलंकाराचं आहे? तर उपमा अलंकाराचे उदाहरण आहे. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य, लक्षात राहू दे मित्रांनो, केरळ हे पहिले राज्य बनले आहे ज्यांनी वृद्धांसाठी सर्वप्रथम अर्थसंकल्प मांडला. महिलांसाठी अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्र होते, पण वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य कोणते आहे? केरळ. शेतकऱ्याने शेत नांगरले पण पाऊस पडलाच नाही. याच्यामध्ये पण या उभयन्वयीचा प्रकार कोणता? या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार कोणता असं विचारलेलं आहे. इथे काय आहे? इथे न्यूनत्व दाखवलेलं आहे. शेतकऱ्याने शेत नांगरलंय पण कमीपणा काय झाला? पण पाऊस पडलाच नाही, म्हणजे याने काय दाखवले आहे? न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आणि समुच्चय, परिणाम, विकल्प, न्यूनत्व हे सगळे कसले प्रकार आहे?
संयुक्त वाक्याचे. पण ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? न्यूनत्व बोधक उभ्यान्वयी अव्यय. शेतकऱ्याने शेती नांगरले पण पाऊस पडला नाही, हे कसलं उदाहरण आहे? न्यूनत्व बोधक उभ्यान्वयी अव्यय. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशात म्हणजे भारतात परत आणण्यासाठी कोणते विशेष मोहीम राबवली गेली? लक्षात असू दे मित्रांनो, कावेरी ही मोहीम राबवली गेली होती सुदानमधून बाहेर काढण्यासाठी. स्वदेश अशी काही मोहीम आहे. ऑपरेशन अजय ही इस्रायलमधून बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली गेली होती 2023 साली. आणि आता इराणमधून बाहेर काढण्यासाठी आपण एक मोहीम राबवतोय, तिचं नाव आहे ऑपरेशन सिंधू. आणि तसा ऑप्शन आपल्याला इथे दिसत नाही, म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक डी द्यावा लागेल. यापैकी एकही नाही. ऑप्शन काय पाहिजे होता आपल्याला? ऑपरेशन सिंधू पाहिजे होता, पण ऑपरेशन सिंधू इथे कुठेच दिसत नाहीये, म्हणून उत्तर काय असेल? यापैकी एकही नाही. बरहुकूम हा शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? हा शब्दयोगी अव्यय लक्षात असू द्या मित्रांनो, आपण आपल्या बॅच मध्ये पण सांगितलं होतं की हे लक्षात असू द्या. बरहुकूम हा योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहे. बरहुकूम काय आहे? योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. खालीलपैकी कोणता स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही विचारलाय मित्रांनो? म्हणजे तुम्हाला काय ओळखायचंय? पारंपरिक ऊर्जा स्रोत ओळखायचा आहे. पारंपरिक म्हणजे काय? आपण पूर्वीच्या काळापासून वापरतोय आणि तो संपण्याची भीती आहे, तर त्याचं उत्तर एकच असेल, कोळसा. कोळसा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही, हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. त्याचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3, कोळसा. सॅंगप्पो जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती? तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. आपल्या करंटच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की चीन हा ब्रह्मपुत्रा नदीवरती सर्वात मोठं धरण बांधतोय, आणि त्याच्यामुळे तिथेच आपण दिलं होतं की ब्रह्मपुत्रेचे इतर नावं सॅंगप्पो आणि जमुना हे कोणाची नावं आहे? ब्रह्मपुत्रा या नदीचे नावं आहेत. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. आशीर्वाद. आशीर्वाद आपण कसा लिहितो? आशीर्वाद असा लिहायला पाहिजे होता. इथे पहिली वेलांटी आली आहे म्हणून हा काय होतो? हाच चुकतो. म्हणजे उत्तर काय पाहिजे? आशीर्वाद. बाकी आध्यात्मिक, परीक्षा आणि पोलीस हे बरोबर आहे. अशुद्ध शब्द कोणता आहे? आशीर्वाद. शीला कोणती वेलांटी पाहिजे होती? दुसरी वेलांटी पाहिजे होती, त्याच्यामुळे हा इथे चुकलेला आहे. उंबराचे फूल याचा अर्थ काय आहे? उंबराच्या फुलचा अर्थ आहे अतिशय दुर्मिळ गोष्ट. म्हणजे कधी कधी आपण त्या व्यक्तीला बघतो किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही कधी नव्हत जर भेटले तर काय भेटतो आपण? काय म्हणतो आपण? उंबराचे फूल. म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण? उंबराचे फूल. उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय मित्रांनो? अचानक वैभव प्राप्त होणे, याला काय म्हणतो आपण? उखळ पांढरे होणे. म्हणजे काय? अचानक वैभव प्राप्त होणे, याला काय म्हणतो आपण? उखळ पांढरे होणे. भारतीय राज्यघटनेतील कलम 371 मध्ये पुढील राज्यांसाठी विशेष तरतुदी आहे. आपल्याला माहिती आहे 371 कलमामध्ये काही राज्यांसाठी विशेष तरतुदी केल्या होत्या. त्यामध्ये 371 मध्ये कोणते राज्य आहे आपल्याला ते विचारलंय. ट्रिक होती ना, ठीक आहे. इथे होतं नागालँड, आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश. ए बी सी डी ई एफ जी एच. हे म्हणजे काय होता? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश काय आहे? 371H. ऑप्शन क्रमांक क, अरुणाचल प्रदेश, याच्यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहे. साक्षरता दर म्हणजे इतके वय असणाऱ्या साक्षर लोकांचे प्रमाण. त्याचं उत्तर आहे 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक. आपल्याला वाटतं असेल की 6 वर्ष व त्यापेक्षा अधिक किंवा 6 वर्ष, नाही, तर 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या साक्षर लोकांचे प्रमाण म्हणजे काय? साक्षरता दर. राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर लक्षात असू द्या 24 डिसेंबर या दिवशी आपण राष्ट्रीय ग्राहक साक्षरता दिन साजरा करतो. तिरपागडे होणे याचा अर्थ काय आहे मित्रांनो? याचा अर्थ आहे मर्यादा सोडणे. एखादा व्यक्ती एखाद्या सरळ गोष्ट चालत नसेल किंवा सरळ मार्गाने एखादी क्रिया करत नसेल, वेडेवाकड्या पद्धतीने क्रिया करत असेल, त्याला आपण म्हणतो तिरपागडा होणे. म्हणजेच काय होणे? मर्यादा सोडणे. गाजर पारखी असणे म्हणजे काय?
कसलीच पारख नसणाऱ्या व्यक्ती म्हणजे काय? गाजर पारखी असणे. ऑप्शन क्रमांक बी, कसलीच पारख नसणारा व्यक्ती म्हणजे काय? गाजर पारखी. पुढे आहे, नवीन गाळाचे संचय होऊन निर्माण झालेल्या प्रदेशाला काय म्हणायचे? म्हणजे नदीने वाहून आणलेल्या गाळाचे संचयन कशा पद्धतीने झाले आहे त्याच्यानुसार त्याचे काही प्रकार पडलेले आहे. त्याच्यामध्ये आहे भाबर म्हणजे जुन्या गाळाचे संचयन, तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, भाबर, तराई, भांगर आणि खादर. म्हणजे खादर हे काय आहे? नवीन गाळाचे संचयन म्हणजे काय? खादर. याचं उत्तर काय आहे? खादर. नवीन गाळाचे संचयनाला काय म्हणतो आपण? खादर. भाबर म्हणजे जुन्या गाळाचे संचयन, तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, बांगर म्हणजे नदीच्याच किनारी पण नवीन गाळाच्या थोड्या साईडला झालेल्या संचयन, त्याला म्हणतो आपण बांगर. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू करणारे आहे राजाराम मोहन रॉय यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण GK/GS आणि मराठी या विषयाचा 50 क्वेश्चन जे आहे त्याचा पूर्णपणे आपण विश्लेषण घेतलं आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा. इथून पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांचे आपण अशाच पद्धतीने विश्लेषण घेण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि इतर काही माहिती असेल तर आपल्या लिंकमध्ये आपण आपले ॲप आणि आपल्या क्लासचा नंबर दिला आहे, तुम्ही त्याच्यावर निश्चितच संपर्क साधून तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.